आता राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्याला उद्देशून केलेल्या वक्तव्यावरून आता चांगलंच राजकारण तापलंय। हे कसलं फ्रस्ट्रेशन आलंय हे राज्याला समजू दे असं टीकास्त्रच खासदार संजय राऊतांनी टाकलंय। अजित पवारांनी एका कार्यक्रमात तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात असं विधान केलं होतं, तर दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काही सावध भूमिका घेतलेली आहे। आम्ही राजे नाहीत सेवक असं बावनकुळे म्हणालेत। त्या चेअरमनला विनंती करू, त्या चेअरमनला द्यायला नको, त्याच्यावर काळजी करू नका। अरे तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी करायला केलं मला? ज्यांचं मतदान तुम्ही पैसे देऊन घेतलं असेल, मी मान्य करतो। तुम्ही त्यांना आता वेशा म्हणताय, कोणी मी तुमचा गुलाम आहे का, सालगडी आहे का असं अजितदादा पवार म्हणतायत। हे कसलं फ्रस्ट्रेशन तुम्हाला आलंय हे समजून घेऊ द्या या राज्याला। मतदार सर्वोपरी आहे, आमच्या जनताही सर्वोपरी आमच्याकरता आहे आणि जनतेला नतमस्तक होऊनच आम्ही या ठिकाणी काम करतो। देवेंद्र फडणवीस सरकार जे या ठिकाणी आलं आहे, आमचं सरकार आलं आहे, हे जनतेला नतमस्तक करून जनतेचे आभार मानून आम्ही या पदावर बसलेलो आहोत। जनता आमच्याकरता सर्वोपरी आहे। आम्ही कोणी राजे नाही आहोत, तो सेवक आहोत, सेवकाच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत। एकंदरीतच आपण पाहतोय की अजित पवार यांच्या वक्तव्यावरून राजकारण पेटलेलं दिसतंय। विरोधकांनी त्यांच्यावरती निशाणा साधलाय, तर त्यांच्याच मित्र पक्षांतील काही नेत्यांनी मात्र सावध भूमिका घेतलेली आहे। आम्ही राजे नाहीत सेवकाच्या भूमिकेत आहोत असंच बावनकुळे म्हणालेत।